राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते जितेंद्र आव्हाड आपल्याबरोबर आहेत। जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही एक ट्विट केलं आहे। खरं तर अशोकराव चव्हाण जे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले, काँग्रेस या पक्षातून आता ते भाजपमध्ये गेलेत, राज्यसभेचे खासदार झालेले आहेत, त्यांनी एक पोस्टर हातात घेऊन आंदोलन केलं संसदेत। त्याचा एक फोटो तुम्ही ट्विट केला आहे, काय नक्की? नाही, अशोकरावजी माझे फार लाडका नेता आहे, एवढा हसतमुख आणि पण त्यांच्या हातात काल मी जी पाटी बघितली ना, कदाचित माणसावरती जेव्हा अशी प्रसंग येतात आणि तो जेव्हा आतमधनं खंगतो तेव्हा अशी पाटी हातात घेतो। मी बोललेलं त्यांना आवडणार नाही, पण हेच खरं आहे की ते मनाने आजही अशोकराव काँग्रेसी आहेत। मला वाईट त्या पाटीचं का वाटलं, तेव्हा इतिहास जर व्यवस्थित वाचला, अभ्यासला, तर शंकरराव चव्हाण हे काँग्रेसचे नेते म्हणून वरती येत होते 1952 साली, आणि आंबेडकरांविषयी जे बोलले जातं ते त्याच काळातलं आहे। म्हणजे शंकररावजी तेव्हा काँग्रेसचे नेते झालेले होते। अशोकरावांनाही आठवत नसेल हे सगळं, मला सहज आठवलं म्हणून दिलं की शंकररावजी जे मूळ काँग्रेसी होते, कट्टर काँग्रेसी। काँग्रेसी म्हणजे काँग्रेस सोडणारा हा काँग्रेसी नसतो असं नाही। काँग्रेस ही विचारधारा मांडणारा जो असतो, काँग्रेस हा पक्ष नाही आहे, मी काँग्रेसला पक्ष म्हणून ओळखतच नाही। काँग्रेस इज अ आयडिओलॉजी। या देशाला वाचवणारी जर कुठली विचारधारा असेल तर ती काँग्रेसची विचारधारा आहे। त्यामुळे त्या विचारधारेमध्ये बांधले गेलेलं घर आहे चव्हाणांचं, म्हणून मी ते ट्विट केलं आहे। बाकी मला दुसरं काही त्याच्यातनं हे नव्हतं की अशोकरावांसारख्या एका काँग्रेसी विचारांच्या माणसावर असे दिवस येतात, हे सगळं वाईट वाटतं हे सगळं बघितलं की। परंतु ते राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिले, जबाबदार व्यक्ती आहेत, आता राज्यसभेचे खासदार आहेत भाजपकडनं, त्यांच्याकडनं तशा पद्धतीचं बॅनर घेऊन आंदोलन होतं आहे। असं आहे की हेच तर सांगतो ना, माणसावरती प्रसंगानुरूप कसं बदलण्याचं ह्या आधुनिक कलियुगामध्ये कसे घडते आहे हे बघून सगळे चक्रावून जातो माणूस। म्हणजे त्रेतायुगामध्ये मी लिहिलं आहे अजून एक ह्याच्यामध्ये, त्रेतायुगामध्ये वाल्याचा वाल्मिकी झाला आणि कलियुगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला, असं मी लिहिलं आहे। आता ते कोणाला उद्देशून लिहिलं आहे परत ते मला अजून त्याचं नाव घ्यायला लावू नका। पण जे काही परिस्थिती होत चालली आहे ती फार काय मनाला पटणारी नाही। या सरकारचं हिवाळी अधिवेशन आहे, पहिलंच अधिवेशन आहे हिवाळी नागपुरातलं। या अधिवेशनामध्ये स्वतः सत्ताधारी आमदार खरं तर या सरकारचे वाबडे काढताना पाहायला मिळतात। सुरेश धस जे सत्ताधारी बाकावरती बसलेले आमदार आहेत भाजपचे, त्यांनी पीक विमा घोटाळा बाहेर काढला। पीक विमा घोटाळा बाहेर काढताना त्यांनी थेट माजी कृषी मंत्र्यांचं नाव घेत या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा हस्तक्षेप आहे पीक विम्याच्या संदर्भात। त्यांनी आज सभागृहात एक जोरदार भाषण केलं, ह्याच्याकडे कसं पाहता आता? पण काय होणार आहे का? आता प्रश्न एवढाच विचारायचा वाटतं, घसा कोरडापर्यंत पडेपर्यंत बोलायचं आणि फाईल धूळखात पडणार असेल तर मग थोडी आपल्याही घशाला थोडा त्रास कमी करावा। त्याच्यातले पैसे कोणी जमा केले? सगळे 42 कोटी रुपये, मी सांगितलं ना, 42 कोटी रुपये मुंबईत जमा झाले। हॉटेलमध्ये बसून एका माणसाने पैसे जमा केले, त्या माणसाचं वाल्मिक कराड। म्हणजे येऊन जाऊन सगळे धागेदोरे त्या वाल्मिक कराडकडे जात आहेत, आणि वाल्मिक कराडकडनं निघालेला दादा बरोबर डीवच्या बाहेर पडतोय सुईतनं। एवढं सगळं दिसत असताना पण तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करताय का? कशासाठी? सरकारची लखतर आहे ती, सरकारचे कपडे फाडले जात आहेत। सरकार म्हणजे कपडे काढलेत म्हणजे काय झालं, निवस्त्र होताना दिसतंय। तरी सरकारला जर भीती वाटत नसेल, भीतीचं काही कारण नाही, स्वतःच्या प्रतिमेची काळजी वाटली पाहिजे। आज पवारसाहेब गेलेले मस्साजोगला, सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली, आधार दिला। त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार देखील त्या दौऱ्याला जातात आहेत। प्रत्येकाने जावं, पण विष्णू चाटेला नेमणूक करायला कोणी सांगितली आपल्याला? हे जरा जाहीर करावं तिथे जाऊन। विष्णू चाटे कोणाचा माणूस आहे हे जाहीर करावं मस्साजोगला जाऊन। विष्णू चाटे आरोपी आहे, अध्यक्ष म्हणून नेमणूक करायला बीडचा अध्यक्ष कोण आहे मला माहीत नाही,
हे नाव कोणी आणलं तिथे? संघटनेत काम केलेला माणूस आहे मी. काँग्रेस संघटनेत 40 वर्ष काम केलेला माणूस आहे. जिल्हा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष हे कोणाच्या सांगण्यावरनं नेमले जातात हे काय वेगळं सांगायला पाहिजे? विष्णू चाटेला जोपर्यंत तिथल्या वरिष्ठ नेत्याचा आशीर्वाद नाही तोपर्यंत विष्णू चाटे अध्यक्ष काय तालुका अध्यक्ष झाला असतं काय? मग विष्णू चाटे जर आरोपी होतो याचा अर्थ डाल में कुछ काला है. माझं असं म्हणणं नाही की त्यांनी खून केला आहे, पण एवढंही बोलणं जा रे मी आहे तुझ्याबरोबर, बस झालं रे, बस झालं. तुम्ही आता म्हणतायत की मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावरती संतुष्ट नाही, परंतु ह्या सगळ्याच्या संदर्भात जातीपातीमध्ये ताणतणाव निर्माण होऊन जातीय संघर्ष पुन्हा एकदा बीडमध्ये विकोपाला जाऊ शकतो का जर योग्य ते? नाही हो, मी स्वतः वंजारी आहे ना. महाराष्ट्रातली हाच मोठेपणा आहे. मी वंजारी आहे, पण सर्वात जास्त द्वेषाने रागाने बोलताना कोण दिसतोय? म्हणजे मी माझा मोठेपणा म्हणून नाही सांगत आहे, पण अन्याय अत्याचार होत असताना तुम्ही उघड्या डोळ्यांनी जातीचा पडदा डोळ्यावर घेणार असाल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर माफच करणार नाही. ठीक आहे, थोड्या काळासाठी हे सगळं आपल्याला वाटेल की आता वातावरण बदललं आहे, आपलं सगळं संपलं आहे. असं होत नसतं. इट इज अ मॅटर ऑफ टाईम. हा जे काही दिसतंय, हा जो सत्तेचा उन्माद दिसायला लागला आहे, फिबत्तियों के उस्ताद तुम्ही नहीं गालिब सुनते थे, किसी ज़माने में मीर भी हुआ करते थे. गालिब हाच सर्वात मोठा शेरशायरी करणारा होता असं गालिबला एकाने सांगितलं होतं. फिबत्ती म्हणजे वाघातला जो ढाण्या वाघ असतो ना, म्हणजे आता इथे जय नावाचा वाघ होता सर्वात मोठा उंच, असे जे काही वाघ असतात त्यांना फिबत्ती म्हणतात. तर त्याचा उस्ताद तूच नाही गालिब. असं म्हणतात की मीर नावाचा एक शायर होता, हा तुझा बाप होता. असं आहे. असं काय असं आपल्या डोक्यात कधी हे जाऊ देऊ नये की हे सगळं क्षणभंगूर आहे. एका क्षणात विल्हेवाट लागते त्याची, होत्याचं नव्हतं होऊन जातं. इट इज अ मॅटर ऑफ टाईम. आपण फक्त बघायचं असतं, जेवढं आपल्या हाताने होईल तेवढं करायचं असतं. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.